नमस्कार. गर्भधारणे दरम्यान अर्थात प्रेग्नन्सीमध्ये विविध टेस्ट केले जातात. काही सोनोग्राफी असतात, काही ब्लड टेस्ट असतात. परंतु सोनोग्राफीमध्ये प्रत्येक गोष्टीचं निदान लागत नाही. त्यासाठी ड्युअल मार्कर, ट्रिपल मार्कर, NIPT ह्यासारख्या काही गोष्टी टेस्ट केल्या जातात, ज्यामध्ये आपण बाळाचं क्रोमोझोमल लेवलवर स्क्रीनिंग केलं जातं. तर ड्युअल मार्कर टेस्ट ही जनरली 11व्या ते 14व्या आठवड्यात केली जाते. तुमचा NT स्कॅन झाल्यानंतर जनरली ही टेस्ट केली जाते. तर ही टेस्ट एक स्टॅटिस्टिकली डाटाबेस स्क्रीनिंग असते, ज्यामुळे आईचं वय आणि आईच्या रक्तामध्ये काही केमिकल कंपोजिशन्स आढळले तर त्याचं कोरिलेशन करून तुम्हाला डाऊन सिंड्रोम किंवा एडवर्ड सिंड्रोम ह्यासारख्या क्रोमोझोमल लेवलवर काही ॲबनॉर्मॅलिटी आहे की नाही याचं स्क्रीनिंग केलं जातं. जर ह्या स्क्रीनिंगचं रिझल्ट लो रिस्क असेल तर तुम्ही तुमची प्रेग्नन्सी कंटिन्यू करण्यात काही प्रॉब्लेम जात नाही. मात्र जर यामध्ये हाय रिस्क आलं असेल तर तुम्हाला पुढे जाऊन काही ऍडव्हान्स टेस्ट असतात ते करायची गरज पडू शकते. थँक्यू.